तुमच्यासाठी वेळेत पोहोचेल. काय कातील दिसते माझी इंदुरी गल्ली. शेवटी मोका मिळालाच. आज नाही सोडत मी तुला. ते जर मी अर्णव सरांना सांगितलं तर काय होईल याची तुम्हाला थोडी तरी आयडिया असेलच नाही का? म्हणूनच म्हणते पुन्हा असं वागू नका. आणि जर मी अर्णव सरांना आता सांगितलं असतं ना तर आत्ताच्या आत्ता काय झालं असतं हे पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण मी अर्णव सरांना काही सांगणार नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे, कारण मला तुमच्यासारखं वागता येत नाही खालच्या पातळीला जाऊन. तोच फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तुम्ही काय करता माहिती आहे, खालच्या पातळीला जाऊन एखाद्या माणसाला त्रास देत असता. तसं मला जमत नाही. कारण मी कोण आहे, ईश्वरी आहे, ईश्वरी. आणि तुम्ही लावण्य आहात. तुम्हाला असेल माझ्यासारखी हौस बनण्याची, पण मला अजिबात हौस नाहीये तुमच्यासारखं बनण्याची. कळलं ना? आणि कसं आहे ना लावण्य मॅडम, चांगल्या माणसाला जेव्हा आपण त्रास देतो ना तेव्हा त्या माणसांना एका पॉइंटला खूप जास्त राग यायला लागतो. आणि मग चांगली माणसं जेव्हा वाईट वागायला सुरुवात करतात ना तेव्हा ती खूपच जास्त डेंजरस होतात. हे सुद्धा तुम्हाला कळू द्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे का तुमच्या लक्षामध्ये, मी म्हणाले होते की तुम्ही 5 चुका जर केल्यात ना त्याच्यानंतर मी तुम्हाला माफ करणार नाही. आणि आज तुम्ही जी चूक केलीत ना लावण्य मॅडम, ती तुमची 5वी चूक होती. त्यामुळे आता 6वी चूक तुम्ही करूनच बघा. मी काय करते ते तुमच्या बरोबर. आणि अजिबात हलक्यात घेऊ नका मला. म्हणजे मी फक्त बोलतेय असं वाटत असेल तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते. मी जे बोलते ना ते करून दाखवते. आणि आतापर्यंत ते तुम्हाला कळलं असेलच. इथे पुन्हा एकदा मला त्रास देताना एकदा सात्विक फॅशनचा सुद्धा विचार करत जा की त्याला सुद्धा नुकसान होऊ शकतं, जो विचार तुम्ही आता केला नाहीत. असं म्हणून ईश्वरी निघून जाते. लावण्याला चांगले खडे बोल सुद्धा सुनावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव, आकाश आणि ईश्वरी तिघे जण आता ऑफिसमधून घरी आलेले असतात. आणि तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की वहिनी, आज तू दिलेलं प्रेझेंटेशन जर ताईला कळलं ना तर अंजली ताईला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. ती कौतुक करणार आहे तुझं. तेव्हा इथे आकाश अजून एक कॉम्प्लिमेंट देतो. तो म्हणतो, वहिनी हे ब्लेझर तुला या साडीवरती खूपच जास्त छान दिसतंय हा. तेव्हा ईश्वरी म्हणते, आकाश सर तुम्ही पण किती कौतुक कराल. ते दोघे जण बोलत बोलत आतमध्ये निघून जातात. आणि तेव्हा इथे अर्णवला एक फोन येतो. तेव्हा अर्णव आता म्हणतो की आता मी काय बोलू. तेव्हा तो सहज फोन उचलतो आणि तो म्हणतो की हो, मी इथे शिर्केंना सांगितले ते तुमच्या बरोबर बोलून घेतील. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला कळतं की त्याचा आवाज परत आलेला आहे. पण अर्णव म्हणतो की माझा आवाज परत आलाय हे मी सिंदूरला सांगू का. पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार येतो की नको नको, मी सिंदूर